वड एवढा चांगला आहे का मग गुंडाळ चालतो रे? वड लावायला पाहिजे ना. आता वट सावित्री पौर्णिमा कधी आहे? आता आहे ना, झाली नाही ना अजून. तुम्हाला माझी विनंती आहे ताई, या वट सावित्री पौर्णिमेला तुम्ही वड लावा. चांगलं आहे ना, वड लावा ना, वडाची पूजा करा. म्या एका वड सावित्री पौर्णिमेला बायाला वडाचे रोपं वाटिले होते आमच्या गावात. रोपं 70-80 रोपं आणले. मा इथे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला. असं 18 लाऊडस्पीकर आहे, 18. सगळ्या गावात ऐकू जात. रोज सकाळी राष्ट्रगीत होतं मा इथे 7:15 जनगण मन. रोज सकाळी रोपं आणले, शिपायाला दौंडी लिहून दिली आणि काय सांगितलं त्याला, सांगितलं की बाबा वट सावित्री पौर्णिमेला महिलांनी वडाची पूजा करा. ग्रामपंचायतनं वडाचे रोपं आणले, ज्या महिलाला पाहिजे तिने घेऊन जा. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं. महिला मंडळ नीट आहे का, कान उघडे ठेवून, तुमच्या लय कामाचं आहे. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. दौंडीत सांगितलं. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या. 70-80 वड 5 मिनिटात गेले. 2-3 महिला, आमची चुलती भाऊजाई, ज्या मला बोलायजोग्या होत्या का त्या थांबल्या मागं. त्यानं रोपं घेतले. ते मला म्हणे, भास्कर तो हे रोपं दिले चांगली गोष्ट आहे, पण तू सांग हे वड लावायचं कुठं? गल्लीत लावता येतो वड? त्याला एवढी जागा आहे का आपल्यापाशी? म्हणलं मी तुम्हाला कुठं म्हणलो गल्लीत लावा? हा म्हणे मग कुठे लावा म्हणे? तो आता असं दिलं म्हणे, आता हे म्हणजे काय न करता बरं हत्या तशी गोष्ट झाली. नाही लावा ती कोणता, लावा तर कुठं लावा म्हणे. मी म्हणलं वड कुंडीत लावा, कुंडीत, गल्लीत नका लावू. तुम्हाला बी महिला मंडळ माझी हात जोडून विनंती आहे, यावर्षी वड सावित्री पौर्णिमेला वड लावा, कुंडीत लावा, कुंडीत, आणि वट्यावर ठेवा. तुम्ही उगा लाडक्या बहिणी आपल्या म्हणून सांगत होतो मला. मी तर काही तुम्हाला 1500 देऊ शकत नाही, पण सल्ला देऊ शकतो. सल्ला काय सल्ला आहे? वट्यावर जर कुंडीत वड लावला तर त्याचा लय फायदा होतो. सांगू का महिला मंडळ? मोठ्यानं सांगा. मला सांगत नाही तर कशाला सांगू? सांगू ना. वट्यावर जर कुंडीत वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंबे फोटा द्या, मग आपला वड आपला. महिला मंडळ नीट आहे का? माणूस मोठा हरामी आहे. यानं तुळस डोळ्यापुढे ठेवली का? तुळस कुठे लावतो? वड्याला लावतो का? नाही, तुळस माझ्या डोळ्यापुढे पाहिजे म्हणतो. मग तुळस जर डोळ्यापुढं पाहिजे तर वड कुठं पाहिजे? वड पण डोळ्यापुढंच पाहिजे, आहे का नाही? वडानं तुळशीला, तुळशीनं वडाला पाणी घाला. दोन्ही झाडं 24 तास ऑक्सिजन देते म्हणून लावायचे. दोन्ही झाडं पवित्र आहे. दोन्ही झाडं 24 घंटे ऑक्सिजन देते, आपलं वातावरण शुद्ध करते. म्हणून हे दोन्ही. प्रश्न गमतीचा नाही, विनोदाचा नाही, काहीतरी कारणाने झाड लावा. कढीपत्ता कुठं बाजारातून विकत आणायची वस्तू आहे का? लावा ना गावात. बाजारातून कढीपत्ता आणते, मला इतकी लाज वाटते हो. कढीपत्ता विकत आणायची गोष्ट आहे? होय, गावात पंचायतीने ह्या गोष्टी केल्या पाहिजे, हे लावलं पाहिजे. गावाला, त्या गावात चालू वर्षीच्या सगळ्या लोकांनी टॅक्स भरले. फरक कशा नाही पाहिलं, उगाच होत नाही. माझ्या इथे सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. याला बाबा करून ठेवलं. बाबा
महिला येता 100% टॅक्स भरत्या, काय अडचण नाही. 5,000 आम्ही घेतो, पण लोकांसाठी सुविधा पण तशाच आहे. काय सुविधा आहे? कधी एकदा डोळ्याने बघा, येऊन बघा, प्रत्यक्ष पहा. तुमच्या नगर औरंगाबाद रस्त्यावर गाव आहे माझं, वाळूज बजाज कंपनीच्या समोर. काय सुविधा आहे? 4 नळातून पाणी येतं ताई माझ्या गावात, 4 नळातून. एक नळ नाही, 4. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट नळ बंद नाही. पहिल्या नळातून पाणी येतं ते साधं धुण्या भांड्याला. दुसऱ्या नळातून पाणी येतं ते जायकवाडी धरणावर नेलेलं फिल्टर पाणी येते, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावा लागत नाही, 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटर, ह्याच क्वालिटीचं पाणी, याच्यापेक्षा थोडं जास्त चांगलं. मी चालेल सांगतो, माझं पाणी हे पाणी तपासून पहा, याच्यापेक्षा माझं पाणी चांगलं आहे. 20 लिटर रोज एका घराला. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. 5,000 भरले. आता 20 लिटर पाणी साधारण केवढ्याला येतं बाजारात? एक जार केवढ्याला येतो? केवढ्याला? 20 रुपये. 20 पकडा, 30 जाऊन द्या. 20 महिन्याचे 600 आहे का नाही? सालाचे 7,200. आम्ही घेतले किती? हे ध्यानात ठेवा, विसरून जाताना आम्ही किती घेतले. एक बाटल 20 रुपयाला धरली तर सालाचे 7,000 होते. आम्ही घेतले 5,000. आणि 4थं पाणी इथं रोज सकाळी पहाटे 5 ते 8 पहाटे सकाळी सगळ्या गावच्या नळाला आंघोळीला गरम पाणी येतं. बाईनं चुलीवर तापायचं नाही, वीज चोरायची नाही, लाकडं चोरायची नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नाही तसाच मर. काऊन चुलीवर तापायचं मला कळतच नाही. वीज चोरा, आकडे टाका, लाकडं तोडा. बरं 2 घंटे पाणी तापायत घाला. पाणी तापायला किती वेळ? सगळ्या घराचं पाणी तापायला किती टाईम लागतो? बरं आमच्या तिकडे मराठवाड्यातले लोक हलकट आहे. नुसतं तापून द्यायचं नाही, राजाला जिथं आंघोळीची जागा आहे तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे? इकडं बी हलकट आहे. मला वाटलं आमचं तिकडेच हलकट लोक आहे का काय, मला काय कळलं नाही. काय साला तो हरामखोर ती बादली नेत काऊन नाही मला अजून कळलं नाही. काऊन नेत नसेल? काय त्याला तकलीफ काय त्याला? बरं आंघोळीला त्याला जायचं, मग बादली कोण नेली पाहिजे? नेत नाही ते. पैसे किती घेतले आम्ही? 5,000. 2 रुपये जरी खर्च धरला गरम पाण्याचा रोजचा तरी सालाचे 700 होते. 2 रुपये तर खर्च होता असेल तुमचे पाणी तापायला, जास्त होता असेल. आम्हाला पाणी तापायला खर्च येत नाही पंचायतला, आम्ही सूर्यावर तापितो. कशावर? फुकट. तुमच्या भागात बी जर काही दिवसांना सूर्य आला महाराज तिकडे का बसले हो या की
हा या गे या. का हे लोक का सूर्यावर तापित नाही मला कळत नाही. आणि हे पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढून राहिले ना, याला हाच पर्याय आहे, सूर्य. जेवढं तुम्ही सूर्यावर ज्या ज्या गोष्टी करता तेवढा खर्च कमी होईल. आता गाड्या पण सूर्यावर निघाल्या, घरातले लाईट पण सूर्यावर निघाले, पाणी तापायला स्वयंपाकाला सूर्यावर करता येतं. मग काय अडचण आहे हो. आता शेतात पंप दिले सरकारनं, ते सूर्यावर चालते. मग किती भारी आहे. मग का करत नाही आम्ही कळत नाही. म्हणून करा. आमची एक पिठाची गिरणी आहे गावातली, पंचायतची. आमचे म्हणलं ना पंचायतचं समजायचं. पिठाची गिरणी, जो टॅक्स भरीन बाई तिला एक कार्ड देते, कार्ड. ते कार्ड घेऊन तिनं त्या गिरणीमध्ये दळायचं. वर्षभर 1 रुपया लागत नाही. किती दळा. लग्न राहून द्या तुमच्या घरी, साखरपुडा राहून द्या, वारकरी येऊन द्या, कोणी किती दळून न्या, सालभरात 1 रुपया लागत नाही. तुम्ही एक अंदाज काढा, सालाचे 1000-1500 रुपये तो वाचत असेल का नाही त्या बाईचे दळायचे. आम्ही पैसे किती घेतले हे विसरायचं नाही. मला सांगा ताई, एवढ्या सुविधा असल्यावर तुम्ही 5000 भरीन की नाही? भरीन, कोणी भरीन. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाहेरचं खायचं नाही. महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, 100 वर्षे जगायचं तर बाहेरचं खाऊ नका, लय भेसळ आहे. आता तो बाबा आला म्हणून बरं आहे. हा ना. अहो साहेब, दूध कमी झालं, पनीर कमी झालं, बाजारात भेटा ना. हे सुपारीवाले, पुड्यावाले लगेच बंद झाले, टपऱ्या टुपऱ्या. ते बाबा मुंबईत पैसेले, इकडं बंद झालं सारं. मी परवा दिवशी म्हणलो, मला कोणाची निंदा स्तुतीची घेणं नाही, पण समाजाच्या कल्याणासाठी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज जन्माला आले होते. त्याच्या बाद 400 वर्षानंतर हा तुकाराम जन्माला आला असं मला वाटतं. हा ना. हो, हे सगळे तुमच्या आमच्या जीवाशी खेळले हो. काय काय विकलंय आहे ना भेसळ करून. बरं ते खायचं आहे ना, आपल्या लेकरा बाळाच्या आपल्या तोंडात जायचं आहे ना, त्याच्या संग भेसळ केली आहे ना. 7 पिढ्या नरकात जाते ना आराम करायच्या, हलकटायच्या. हा ना साहेब. रोडमध्ये भ्रष्टाचार झाला वेगळा आहे, बांधकामात झाला असेल, दुसरं काय झाला असेल, तो विषय वेगळा आहे. हे माईक 1000 रुपयाला येतं, 1200 रुपये लावले असेल, हे वेगळं आहे. पण तुम्ही अन्नात भेसळ, जहर घालून विकता, फार वाईट आहे, फार वाईट. म्हणून महिला मंडळानं काळजी घ्या. होता होईन बाहेरचं खायचं नाही. आपल्या गावातलं, घरचं, शेजाऱ्याचं, माहितीतलं, माहेरचं तेच आणायचं, साधं खायचं, राहायचं मस्त. हे कशाला बाजारातलं. आता मिरची पावडर आहे, पावडर कायला घ्या, मिरच्या नाही तुमच्यापाशी. हळद पावडर कशाला घेता, हळद नाही का. धने पावडर कशाला घेता. ह्या आयत्या मसाल्यात गाढवाची शी घालून ती शी खायचे तर खा. हा ना. लय बेकार. गोड तेलात तर एवढी भेसळ आहे भयानक. तेल कायपासून बनतं, शेंगदाणा, जवस, सूर्यफूल, करडी, हावरी. मग हेच घाला ना भाजीला, हेच घाला ना भाजीला. तेल कशाला. तेल भाजीला घालायची गरजच नाही.
तुम्हाला महिला मंडळ माझी शपथ आहे बा, तुम्हाला हात जोडून विनंती, बाहेरचं कमी, लईच गरज पडली तर बाहेरच्याला हात लावा, नाही तर नकोच. तुम्ही आयते मसाले आणणं म्हणजे तुमच्या हातानं तुमचं कोकुपूस नाही, बिलकुल आणायचं नाही, नकोच. मस्त जगा, मस्त खा, किती सोपं आहे. मग जसं तुम्हाला सांगितलं बाहेर खाऊ नका, मग मी विचार केला आपल्या गावातल्या बायांना काय करा. मग आम्ही काही मशनी घेतल्या पंचायतला. आता समजा महिलाच्या घरी हळद आहे, पण तिला बारीक करायची, मग ती कशी करीन. मग आम्ही हळद पावडर करायचं मशीन घेतलं, फुकट सालभर. तुमची हळद आणा, पावडर करून न्या, मिरच्या आणा, त्याचं पावडर करून न्या, धने आणा, त्याचं पावडर करून न्या, हरभरे तूर आणा, त्याची डाळ करून न्या. डाळ घरच्या डाळीत आणि बाजारच्या डाळीत लय फरक आहे. बाजारातल्या डाळीला आपल्याला कळत नाही, पण पॉलिश लावले, पॉलिश, ती निश्चित चमकती. गोड तेल करायचं बी मशीन आमच्यापाशी आहे, घाणा, आणि सगळ्या मशनी फुकट आहे सालभर. बटाटा चिप्स करायचं, तुमचे बटाटे आणा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, सगळे मसाले करा, ऊसाचा रस काढा, ऊसाचं चरका बी आमचंच आहे, डाळी करून न्या. ऊसाच्या रसात पण भेसळ आहे बाजारात, रसात नाही पण ते बर्फात. एका ठिकाणी काय केलं, एक जणानं रात्री म्हातारं मेलं दवाखान्यात, त्याला बर्फात ठेवलं. सकाळी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला ही बॉडी. त्यानं ते बर्फासहित म्हातारं नेलं, म्हातारं त्याच्या गावात सोडून दिलं, आणि येताना बर्फ रसावाल्या लिखला. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक, अजून टाक, पे पे पे. हे मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरायचं मशीन आहे ना, ते बी पंचायतचं आहे. हे नवीन गाड्या निघाल्या का चार्जिंगच्या, स्कूटी, ह्या स्कूटर, ते चार्जिंग पण आम्हीच करून देतो गावातल्या गाड्या. आमचं सोलरवर आहे, आम्हाला पैसे लागत नाही. गाड्या चार्जिंग पण करून देतो आम्ही. पैसे किती घेतले ध्यानात आहे ना. सगळ्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, अख्ख्या गावाला. अख्ख्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. पैसे किती घेतले हा विसरून नाही म्हणून सांगतो मी ध्यानात. आमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे मोठा शेती करायला, गावच्या शेतकऱ्याची शेती करतो आम्ही. त्यानं नांगर, मोगड, रोटा 25% सबसिडी आहे. म्हणजे गावातले लोक जर 2000 रुपये एकरानं नांगरीत असेल खाजगी, तर आम्ही 1500 रुपये एकरानं नांगरीत. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचंच, 500 रुपये भाव कमी. एखाद्या शेतकऱ्यानं 5 एकर नांगरीलं, पैसे किती वाचले? 2500 वाचले एकदा नांगरीलं तर. मोगड हाणला, रोट्या हाणला, ते तर वेगळं. मग होऊ शकतं हो, काय अडचण आहे याला. बरं आम्ही सिनेमात नाही सांगू राहिलो तुम्हाला, आम्ही केलेलं सांगतोय. आज चालू आहे, कोणी या पहा, नाही तर कोण्या गावाला करायचं असेल तर मला 1 घंटा घेऊन बसा. मला नुसतं बोलायचं, ऐकायचं,
वावा करायचं याच्यासाठी आम्ही नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहे आणि जगाने करावं ही आमची इच्छा आहे. बरं काय लागत नाही त्याला? कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, दर घरून. आमचं ट्रॅक्टर, आमचे माणसं. कचरा ठेवायला 2 बकेट दिल्या, दर बाईला 2 बकेट. बाई घरीच ठेवू. हे लोक सरासरी सहज ऐकत नाही. हे लोक, गावातले लोक नीट करायचे. सरपंच बदमाश पाहिजे, बदमाश. वरून काळा पाहिजे, आतून काळा पाहिजे. हा ना, हे सहज ऐकते घे लोक. आम्ही थोडं कपटपणा केलं म्हणून जमलं. कचरा त्याच्या घरून आणतो. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे. पण बाया एकत्र करते. आम्ही कचऱ्याचं खत करतो. प्लास्टिक त्याच्यात देऊ नका तुम्ही, प्लास्टिक जाळू नका. जी बाई प्लास्टिक जाळीन तिला कॅन्सर होतो. जाळायचं नाही, फेकायचं नाही. 1400 वर्षे जमिनीत सडत नाही ते. किती? चांगदेव बाबाची अवलाद येते, सडत नाही. मग आम्ही बायाला सांगितलं आम्ही बाजूला द्या, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. एक एक पिशवी केली आम्ही, पंचायतच्या नावाची पिशवी मोठी. दर बाईला एक पिशवी दिली. तिला सांगितलं या पिशवीत प्लास्टिक ठेवा, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. असे लोक आहे, लय शहाणे. मग आता 3 वर्षानं आम्ही काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15-20 रुपये किलोनं विकत घेत होती प्लास्टिक. जी जमा करून ठेवीन 20 रुपये किलोनं विकत घेतो तिच्याकडून. आता बाया फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच. शेजारणीचं उचलून ठुती. आणि माझं मत आहे, इथं ग्रामसेवक साहेब होते या गावचे. माझं मत आहे इथून पुढं ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने गावातला कचरा आणि गावातलं प्लास्टिक विकतच घ्यायला पाहिजे. ते परवडतं, ते विकत घ्यायला परवडतं. आणि विकत घेतल्यावर गावात घाणच व्हायची नाही ना. होईल? कसं काय होईल? लोक फेकायचेच नाही. विकत घ्या. विकत जर घेतलं तर याच्यापेक्षा जास्त पंचायतला फायदा होईल. पण साले आमचे काय, ह्या लोकांना डोकेच नाही हो. ते काय म्हणते ना, आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला, तशी गोष्ट यांची. अक्कलीच नाही. लई कडक बोलू का, ज्याला अक्कल नाही तो फार्म कशाला भरतो? हरामखोर. मला कळतच नाही ते कशाला फार्म भरतो. तिकडे आईबापाचे हातपाय दाबे, वखरं अन्न, शेतात पाणी भरवून झालं, इकडे कशाला आला? हे ज्याला जमतं त्यानं करावं. ज्याला सेवा करता येते, ज्याला समाजाचं देणं लागतं, ज्याला देता येतं त्यानं या. हे बाकीच्यानं काय आलं या? ज्याला येतं त्यानं केलं पाहिजे ना हो. तुम्ही पैशाला येतं, तुमच्या तोंडावर सांगतो, तुम्हाला माहीत आहे. ज्याला जमलं नाही ना, आता किती का महाराज लोक असे, आपला तो विषय नाही पण निघाला म्हणून सांगतो. महाराजावरले लोक जळते. इंदुरकर महाराज यायला दिवसातून 3 कीर्तन, त्याला 3 महिन्यातून 1 कीर्तन. अरे बाबा, तुम्हाला ते आलं पाहिजे ना. आल्यावर समाजाला सांगायला लागत. 1-1 वर्ष तारीख भेटत नाही महाराजाची. का बरं? त्याचं
सगळ्यात महत्त्वाचं कारण एकच आहे, तुम्ही आम्ही सगळ्यांना ऐकलंय, वास्तव सांगते महाराज. आज काय, आज दशरथ राजाला किती बायका होते हे महाराज सांगत नाही, तुला काय करायचं हे सांगते. आजच्या जीवनातला विषय तुमच्या पुढे मांडते, म्हणून तेच खरंय. कीर्तन म्हणजे काय, त्याला लोक धार्मिक दृष्टीनं पाहते, पण तो तुमचा जीवन जगण्याचा मार्ग काय हे सांगणारच महाराज पाहिजे. काय दशरथाची बायका किती होत्या आम्हाला ऐकून काय करायचं आहे? आम्ही कसं राहायचं, आमचं रोज जीवन कसं जगायचं, आमचं काय चांगलं, आमचं काय वाईट, हे आम्हाला शिकणारी माणसं पाहिजे. हे बाकीचे महाराज आम्हाला मेल्यावर वैकुंठात घेऊन जाऊ म्हणते. आता मेल्यावर वैकुंठात कायला नेतो? आमच्या गावाचं वैकुंठ कसं करता येईल हे सांग ना आम्हाला, हे सोपं आहे ना. मग काही महाराज आहेत आपल्या महाराष्ट्रात, अनेक महाराज चांगले, चांगलं सांगते. भगवानगडचे महाराज, आमचे भास्करगिरी महाराज, इंदुरीकर, असे अनेक महाराज आहेत. सगळेच महाराज वाईट सांगते किंवा चुकीचे सांगते असं नाही, पण आता बरेच महाराज उगाचच महाराज झाले हे बी खरं आहे. काम न करता पैसे मिळते, पण त्याचा उपयोग नाही. ठीक आहे, आमचा समाज भोळा आहे, वारकरी संप्रदाय चांगला आहे, तो तुम्हाला सामावून घेतो, म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. दर महिन्याला एकतरी किस्सा, एकतरी महाराजाचं काहीतरी ऐकायला भेटू राहिलो, चांगलं नाही ते. त्याने संप्रदाय बदनाम होतो ना. म्हणून मी म्हणतो, ज्याला येतं, ज्याला सोयीचं आहे, ज्याचं चांगलं आहे त्यानं करा, बाकीच्याने ह्या भानगडीत जाऊ नका. 42 CCTV कॅमेरे माझ्या गावात, सगळं गाव दिसतं पंचायतमध्ये. बाई घराच्या बाहेर निघली पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला हापिसात दिसत आहे. एका गावाला 30 कर्मचारी राहते सरकारी. किती? सरकारचे नोकर 30, दर गावाला कमीत कमी 30. आम्हाला माहितीच नाही ते लोक कोण आहे. ते सगळे लोकांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन हजेरी लावली पाहिजे. आम्ही सगळ्याला अंगठा लावायला येतो, थांब, सगळे मास्तर, मास्तरीन, अंगणवाडीची ताई, कोणी राहून द्या, लाईनमन, ढोराचा डॉक्टर, माणसाचा डॉक्टर, पोलीस, जे जे असतील ते, आशाताई, 25-30 एका गावाला कर्मचारी राहते. 50,000 रुपये पगार धरला तर किती पगार देतं सरकार त्या लोकांना? आम्हाला ती माणसंच माहीत नाही कोणी. 8 दिवसाला तलाठी येतो काय, 8 दिवसाला ग्रामसेवक येतो काय, असं कसं काय? नाही पाहिजे असं. म्हणून मी कायम सांगत राहतो, आम्हाला काय शिकिते? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मला देवाचा राग नाही आहे साहेब. काही लोक म्हणते झाले हे कसं बोलतं असं, आम्हाला ते कळत नाही ना, मग ते सांगत काय आम्हाला? किती कोटी? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हो, ब्रह्मांडाचा मालक. तुम्ही ऐकला असेल ना शब्द, किती कोटी? अनंत कोटी. अरे आम्हाला 1 कोटी माहीत नाही, अनंत कोटी कुठून माहीत होईल? ब्रह्मांड. एका भारतासारखे 400 भारत, 1 पृथ्वी, अशा 100,000 पृथ्व्या, 1000 चंद्र, 1000 सूर्य, 1000 राहू, 1000 केतू, 1000 मंगळ मिळून 1 ब्रह्मांड. असे किती ब्रह्मांड? अनंत कोटी. त्याचा तो मालक. खरंच सांगा, तो आपल्याला सापडेल? तुमची आमची लायकी आहे, इथे ग्रामसेवक सापडत नाही.
काही सापडत सांगते आम्हाला, तिकडे जायचं नाही. मग ब्रह्मांड नायक कसं काय सापडायचं? आम्ही आमच्या घरात, आमच्या आईपाशी, आमच्या शेतात, आमच्या कामात, आमच्या गावात. देव इथंच आहे. सावता महाराजांनी काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भक्त पुंडलिकानं काय सांगितलं? आई बापाचे हातपाय दाबले तर पुंडलिक उभा आहे, हे विठ्ठल उभा आहे. मग आम्हाला हे देव काहून कळत नाही? आणि हे देव हे सांगत, हेच महाराज सांगू शकते, दुसऱ्यात हिंमत नाही सांगायची. पण खरं बोलायला जिगर लागतं ना. सगळे रस्ते चांगले प्युअर ब्लॉकचे. कचऱ्याचं खत करतो आम्ही, प्लास्टिक रिसायकलला देतो. हे लोकांकडून करून घ्यायचं हे साहेब. काय लई लोक बेकार. हे महिला बसल्या ना, ये ना एकीनं बी लग्नाची नोंद करेल नाही यायच्या, करीतच नाही लग्नाची नोंद. काहून नाही करीत मला कळत नाही. तांब्या घेते, तांब्या प्लेट है ना, इकत तांब्या, त्याच्यावर नाव टाकी ती. आम्हाला लग्न केलं तर कागदावर नवऱ्याचं नाव नको. आमच्याकडं ऑफिसात एक बाई आली, म्हणे दादा माझ्या पोराची जन्माची तारीख लिहा. म्हणलं बाई तुझ्या पोराची तारीख लिहितो जन्माची, पण तुझ्या लग्न सर्टिफिकेट आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग कोणाचं आहे? मग तिला इतका राग आला मला शाद्याला. पण सगळ्या गावाला माहीत झालं का लग्नाचं सर्टिफिकेट असल्याची पोरं लिहित नाही. आता हळद लावूनच येते लिहा. आणि लग्नाचं नोंद करायला जन्माचा दाखला जोडा लागतो. मग 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या गावात होत नाही. तुमचं हे अकोले तालुका आहे का? शेजारी आहे ना अकोले. या वर्षी 18 वर्षाच्या आतल्या 55 पोरीचे लग्न झाले तिथं. हे अकोले तालुक्यात. काही घेणं नाही, त्या गावाला घेणं नाही, सरपंचाला घेणं नाही, सरकारला घेणं नाही, काही नाही. चाललंय. आणि ते नंतर उघडकीस आलं. मग नंतर उघडकीस आलं भाडव्या हो, मग आधीच नीट व्यवस्था करायची ना. आता उघडं होऊन काय करता? तिला काय नवरा सोडून द्यायला इथं? उघडं होऊन काय करता आता? मग आधी लग्न 18 वर्षाच्या आत करता येणार नाही एवढी व्यवस्था. अहो एक GR लागतो त्याला. काय? ग्रामपंचायतची NOC घेतल्याशिवाय लग्न लावता येणार नाही. एवढा एक वळ काढली, संपलं. कसं काय 18 वर्षाच्या आत लग्न होईल? व्हायचंच नाही. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. हे महिनाभर रडत बसते, नोंद करीत नाही. महिना 2 महिन्यांनी जाते ऑफिसात, सरपंचाला म्हणते माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या. सरपंचाला देता येत नाही, ग्रामसेवकाला देता येत नाही. त्याला 20 दिवसाचा अधिकार आहे. लोकांनो नीट ऐका, सरपंचाला किती दिवसाचा अधिकार आहे? 20. त्याच्यानंतर तुम्ही गेले नोंद करता येत नाही आणि सर्टिफिकेट मिळत नाही. मग ते जिल्ह्याला जावं लागतं, वकील लावा लागतो, तहसीलदाराकडून आणावं लागतं, 2-4 हजार खर्च येतो. कटकटी झेंद्या.